विद्यार्थी मित्र हो, नमस्ते. आपण इयत्ता 12वी सायकोलॉजी या विषयामधील टॉपिक नंबर 6 सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स किंवा ज्याला आपण मानसिक विकृती असं म्हटलेलं आहे. या टॉपिकमध्ये आपण नेचर ऑफ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स किंवा ज्याला आपण मानसिक विकृतीचे स्वरूप किंवा मानसिक आजाराचे स्वरूप असं म्हटलेलं आहे. तर या घटकाचा आपण अभ्यास करत होतो. या घटकामध्ये आपण मानसिक आरोग्याचे सातत्य प्रारूप या प्रारूपाचा आपण अभ्यास करतो आहे. या मानसिक आरोग्याचे जे सातत्य प्रारूप आहे, या सातत्य प्रारूपामध्ये 4 अवस्थांचा समावेश होतो. यापैकी पहिली जी अवस्था आहे, अवस्था नंबर 1, ज्याला आपण पूर्ण स्वस्थ अवस्था असं म्हटलेलं आहे. या अवस्थेची कोणती लक्षणे असतात तर त्या लक्षणांविषयी आपण अभ्यास केलेला आहे गेल्या लेक्चरमध्ये. त्यानंतर दुसरी जी अवस्था आहे मध्यम स्वस्थ अवस्था, या दुसऱ्या मध्यम स्वस्थ अवस्थेचा सुद्धा आपण गेल्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला त्याच्या पुढची मानसिक आरोग्याचे सातत्य प्रारूप जे आहे त्या सातत्य प्रारूपातील जी तिसरी अवस्था आहे मध्यम आजारी अवस्था, तर या मध्यम आजारी अवस्थेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या मध्यम आजारी अवस्थेची लक्षणे आपल्याला सांगता येतील. मानसिक अवस्था क्रमांक 3, मानसिक बिघाड व आजारपणाची लक्षणे. सातत्यपूर्ण प्रारूपामध्ये तिसरी जी अवस्था आहे या अवस्थेची कोणती लक्षणे आहेत आजारपणाची, तर त्या आजारपणाच्या लक्षणांविषयी आपण जाणून घेणार आहोत. या तिसऱ्या अवस्थेतील ज्या व्यक्ती आहेत या मध्यम आजारी असतात, त्या पूर्ण आजारी असत नाही आहेत. मध्यम स्वरूपाचा आजार, मानसिक आजार त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे या व्यक्तींच्यामध्ये दुःख, म्हणजे या व्यक्ती दुःखी असलेल्या किंवा उदासीन असलेल्या, या व्यक्तींच्यामध्ये भीती अधिक प्रमाणामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच या व्यक्ती अस्वस्थ आणि चिडचिड्या बनलेल्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अस्वस्थपणाची भावना त्यांच्यामध्ये असते. तसेच एखाद्या छोट्या मोठ्या प्रसंगावरून या व्यक्ती चिडचिड करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या ज्या भावना आता मी सांगितल्या तुम्हाला, तर या भावनांचा प्रत्यय जो आहे, भीती असेल, दुःख असेल, चिंता असेल, ताणतणाव असेल, उदासीनता असेल, अस्वस्थता असेल, चिडचिडेपणा असेल, तर यासारख्या ज्या भावना आहेत, या भावना या अवस्थेतील व्यक्तींच्यामध्ये मानसिक आजाराची जी लक्षणे आहेत ही लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या व्यक्तींच्यामध्ये नवीन आव्हानांना पेलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. तशा प्रकारच्या प्रेरणा या व्यक्तींच्यामध्ये नसतात. कोणत्याही नवीन आव्हानाला, कोणत्याही नवीन परिस्थितीला किंवा नवीन आव्हानाला ते सामोरे जायला घाबरत असतात. हे त्यांचं एक महत्त्वाचं लक्षण आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर या व्यक्तींच्यामध्ये उदासीनतेची जाणीव अधिक मोठ्या प्रमाणामध्ये असते. या व्यक्ती फ्रस्ट्रेट असतात, विफलग्रस्त असतात, डिप्रेशनमध्ये असतात आणि दररोजची जी कामं आहेत, दैनंदिन कामं करत असताना त्यांना थकवा जाणवायला लागतो, ज्याला आपण स्फटिक असं म्हणतो आहे. तर ही स्फटिक जी अवस्था आहे, ही अवस्था या व्यक्तींच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. थकवा आहे तो त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. तर या व्यक्तींचे जे इतरांशी असणारे संबंध आहेत, तसेच या व्यक्तींचे इतरांशी असणारे जे संबंध आहेत ते तितकेसे सलोख्याचे असत नाही आहेत, संबंधपूर्ण असत नाहीत, मैत्रीपूर्ण असत नाही आहेत. तर हेही लक्षण या व्यक्तींचं आपल्याला दिसेल. इतर व्यक्तींशी त्यांचे जे रिलेशन बॉन्ड्स आहेत तर तितके घट्ट नसतात. त्यामुळे काय होतं की साहजिकच त्याचा परिणाम म्हणून या व्यक्ती मग दुःख, चिंता, भीती, नैराश्य यासारख्या गोष्टीमुळे या व्यक्ती मद्यपान किंवा अंमली पदार्थाच्या सेवनाकडे वळतात. मद्यपान तर करतीलच, पण त्यासोबत अंमली पदार्थांचं सेवन करण्याकडे सुद्धा या व्यक्तींचा अधिक प्रमाणामध्ये कल असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या तिसऱ्या अवस्थेतील लोकांच्यामध्ये मानसिक आजाराची लक्षणे जरी स्पष्टपणे दिसत असली तरी या व्यक्तींचं जनजीवन मात्र सामान्य व्यक्तीप्रमाणे असतं. बघा, या तिसऱ्या अवस्थेमध्ये ज्या व्यक्ती असतात, जी अवस्था मध्यम आजारीपणाची अवस्था आहे, मानसिक विकृतीची ही जी तिसरी अवस्था आहे, तर या अवस्थेमध्ये ज्या व्यक्ती येतात त्या व्यक्तीच्यामध्ये जरी ही विकृतीची लक्षणे आपल्याला पाहायला मिळत असली तरीसुद्धा या व्यक्तींचे दैनंदिन व्यवहार हे सामान्य व्यक्तीप्रमाणे असलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर या व्यक्ती जे आपलं दैनंदिन काम आहे हे कामसुद्धा अगदी सामान्यपणे इतर लोकांप्रमाणे करू शकतात. त्यांच्यामध्ये असणारे जे ताणतणाव असतील, भीती असेल, चिंता असेल, जी भावनिक लक्षणं आहेत त्या भावनिक लक्षणांचा जर आपण मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यामध्ये ज्या परिस्थितीमुळे ताणतणाव निर्माण होत असतात, उत्पन्न होत असतात, त्या परिस्थितीची कारणं जर आपण शोधून काढण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण त्यांना या स्वरूपाच्या आजारातून बाहेर काढू शकतो.
त्याचबरोबर कुटुंब असेल, मित्र असेल किंवा इतर नातेवाईक असतील, यांनी जर त्यांना इमोशनल सपोर्ट केला, भावनिक आधार जर त्यांना दिला, तर अशा व्यक्ती या आजाराशी किंवा मानसिक बिघडलेल्या परिस्थितीशी, मानसिक आजाराशी ते लढू शकतात. म्हणजे ही जी सगळी लक्षणे आहेत, ही लक्षणे आपण पाहिली. या तिसऱ्या अवस्थेमध्ये व्यक्तींच्यामध्ये कोणत्या प्रकारची लक्षणे, मानसिक आजारासंबंधीची कोणती लक्षणे यांच्यामध्ये निर्माण होतात. विशेषतः आपल्याला सांगता येईल या अवस्थेमध्ये की भीती असेल, चिंता असेल, ताणतणाव असेल किंवा इकडे उदासीनता असेल, डिप्रेशन असेल किंवा सॅडनेस असेल, दुःखाची भावना असेल, तर या पद्धतीच्या ज्या भावना आहेत, या भावना या लोकांच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये निर्माण होत आहेत. त्यासोबतच चिडचिडेपणा आहे, नवीन आव्हाने पेलण्याची प्रेरणा नसणं आहे किंवा उदासीनता आहे किंवा काम करताना थकवा जाणवणं आहे, इतरांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यामध्ये या व्यक्तींना अडचणी येतात. हे सर्व आपण पाहिलं. तसेच या लोकांच्यावरती उपचार करण्यासाठी सुद्धा किंवा या लोकांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना त्या परिस्थितीशी लढण्यासाठी सुद्धा आपण त्यांना मानसिक, भावनिक, सामाजिक आधार देऊ शकतो. तो मग कुटुंबाकडून देता येईल आपल्याला, त्याचबरोबर मित्र असतील किंवा नातेवाईक असतील, इतर जे लोक असतील, तर त्यांच्याकडून आपण त्यांना भावनिक जर आधार दिला अशा अवस्थेतील लोकांना, तर आपण निश्चितपणे त्यांना या मानसिक आजाराशी लढण्यासाठी आपण निश्चितपणे त्यांना बळ देऊ शकतो किंवा त्या परिस्थितीशी लढण्यासाठी त्यांना, या आजाराशी लढण्यासाठी त्यांना आपण इथे शक्ती देऊ शकतो किंवा त्यांना मदत करू शकतो. तर हे झालं या तिसऱ्या अवस्थेसंदर्भात. त्यानंतर चौथी जी अवस्था आहे, ही चौथी अवस्था आहे पूर्ण आजारी अवस्था. मानसिक आरोग्याच्या सातत्य प्रारूपामधील जी चौथी अवस्था आहे, ही चौथी अवस्था पूर्ण आजारी असण्याची अवस्था आहे. या चौथ्या अवस्थेमध्ये ज्या व्यक्ती येतात, ज्या व्यक्तीमध्ये तीव्र प्रमाणात मानसिक लक्षणे असतात, मानसिक आजाराची लक्षणे असतात, त्या व्यक्ती या चौथ्या अवस्थेमध्ये स्टेजमध्ये असतात. या व्यक्तींच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ताणतणाव निर्माण होत असतो. त्याचबरोबर त्यांच्या मानसिक, सामाजिक आणि भावनिक वर्तनावरती सुद्धा गंभीर स्वरूपाचा किंवा विपरीत स्वरूपाचा परिणाम झालेला असतो. तसेच या व्यक्तींना मानसोपचाराची गरज असते. या ज्या चौथ्या स्टेजमध्ये येणाऱ्या व्यक्ती आहेत, मानसिक आरोग्याच्या सातत्य प्रारूपामध्ये जी चौथी अवस्था आहे, या चौथ्या अवस्थेमधल्या ज्या व्यक्ती आहेत, या व्यक्ती पूर्ण आजारीपणाची असलेली ही अवस्था आहे. आणि या अवस्थेतील व्यक्तींची जी लक्षणे आहेत ती गंभीर स्वरूपाची आहेत, जी मी सांगितली आता इकडे. या व्यक्तींच्यामध्ये तीव्र प्रमाणात मानसिक लक्षणे आपल्याला आढळतात, जसं की मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये स्ट्रेस निर्माण होतो आहे, कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो आहे, ताणतणाव निर्माण होत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मानसिक, सामाजिक, भावनिक वर्तनावरती त्यांच्या विपरीत परिणाम झालेला असतो. म्हणून अशा व्यक्तींना मानसोपचाराची गरज असते. एखादा मानसोपचार तज्ज्ञ त्यांच्यावरती उपचार करून त्यांना सामान्य बनवू शकतो. तर अशा पद्धतीने या ज्या 4 अवस्था आहेत, मानसिक आरोग्याचे सातत्य प्रारूपमधल्या ज्या 4 अवस्था आहेत, या 4 अवस्थांचा आपण अभ्यास केल्यानंतर याच्या पुढचा जो घटक आहे तो म्हणजे मानसिक विकृतींचे निकष. ज्या मानसिक विकृती कोणत्या प्रकारची आहेत, एखाद्या व्यक्तीमध्ये काही मानसिक आजाराची लक्षणे जर आपल्याला आढळून आली, तर त्या व्यक्तीमध्ये कोणत्या प्रकारचे एखादी व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त आहे किंवा नाही आहे, हे कसं आपण ठरवणार? तर हे पाहण्यासाठी काही निकष या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्या 5 निकषांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याला आपण मानसिक विकृतीचे निकष असं या ठिकाणी म्हणणार आहोत. दैनंदिन जीवन जगत असताना व्यक्ती परिस्थितीनुसार एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जात असतो. दैनंदिन जीवन जगत असताना व्यक्ती एका विशिष्ट सिच्युएशननुसार, एका विशिष्ट परिस्थितीनुसार तो एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जात असतो. आणि दैनंदिन एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीत किंवा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जात असतो. एखादी व्यक्ती कोणत्या मानसिक आजाराने ग्रस्त आहे किंवा नाही आहे, तर हे शोधण्यासाठी, एखादी व्यक्ती मानसिक आजाराची रुग्ण आहे किंवा नाही आहे हे ठरवण्यासाठी या क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे मानसोपचार तज्ज्ञ असतील किंवा मानसिक स्वास्थ्य क्षेत्रातील जे तज्ज्ञ व्यक्ती असतात, तर या तज्ज्ञ व्यक्तींनी 2 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रणाली शोधून काढलेल्या आहेत. मानसिक आजाराचं डायग्नोसिस करण्यासाठी, निदान करण्यासाठी या 2 प्रणालींचा वापर आज जगभरामध्ये केला जातो. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल ICD नावाची जी प्रणाली आहे, ज्याला आपण इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसऑर्डर्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मानसिक आजाराचं आंतरराष्ट्रीय वर्गीकरण कसं केलं जातं, तर ते यामध्ये ICDमध्ये दर्शवलेलं आहे. इंटरनॅशनल
इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसऑर्डर्स, आणि दुसरा आहे DSM, ज्याला आपण डायग्नोसिस ऑफ स्टॅटिस्टिकल मॅन्युअल असं म्हणतो आहे. आता या डायग्नोसिस ऑफ स्टॅटिस्टिकल मॅन्युअल जे आहे, तर या मॅन्युअलचा जो वापर आहे तो वापर आज इकडे सर्रास वेगवेगळ्या प्रकारचे जे सायकॅट्रिस्ट असतील, मानसोपचार तज्ज्ञ असतील, तर यांच्याकडून या DSM प्रणालीचा वापर केला जातो आहे. तर या DSM प्रणालीचा वापर केला जात असताना सध्या मानसिक विकृतीच्या निदानासाठी जी प्रणाली वापरली जाते ती आहे DSM-5 नावाची जी प्रणाली आहे, सिस्टम आहे. तर ही जी प्रणाली आहे ही प्रणाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते, ज्याचं नाव मी सांगितलं की डायग्नोसिस ऑफ स्टॅटिस्टिकल मॅन्युअल, याला आपण DSM-5 असं म्हणतो आहे. तर या प्रवर्गीकरणाद्वारे किंवा या वर्गीकरणाद्वारे एखाद्या रुग्णामध्ये मानसिक आजारासंबंधीची लक्षणे आहेत की नाही आहेत, किंवा ही व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त असेल तर तिच्यामध्ये कोणत्या विकृतीशी संबंधित लक्षणे आहेत, तर या लक्षणांचा अभ्यास करण्यासाठी हे दोन प्रकारचे जे वर्गीकरणाच्या ज्या प्रणाली आहेत एखाद्या मानसिक आजारी व्यक्तीला वर्गीकृत करण्याच्या, तर या दोन प्रणालींचा वापर कशा पद्धतीने केला जातो याविषयी मी तुम्हाला सांगितलं. या दोन प्रणाली आहेत ICD आणि DSM, ज्याला आपण डायग्नोसिस ऑफ स्टॅटिस्टिकल मॅन्युअल आणि इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसऑर्डर्स असं म्हटलेलं आहे. तर हे जे निकष आहेत, एखाद्या व्यक्तीमध्ये कोणत्या प्रकारची विकृती आहे त्याचं निदान करण्यासाठी जे निकष आहेत, हे 5 निकष या ठिकाणी दिलेले आहेत. त्यापैकी जो पहिला निकष आहे तर तो पहिल्या निकषासंबंधीची जी लक्षणे आहेत तर ती लक्षणे आपण पाहतोय. पहिला निकष आहे चिकित्सालयीन लक्षणे, ज्याला आपण क्लिनिकल सिम्पटम्स असं म्हणतो आहे. या क्लिनिकल सिम्पटम्समध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये शारीरिक आरोग्याच्या तक्रारी जर असतील किंवा त्याच्यामध्ये जर काही लक्षणे आपल्याला आढळली शारीरिक आजाराची, तर त्या व्यक्तीला आपण आजारी असं म्हणतो. समजा एखादा सामान्य व्यक्ती आहे, त्या व्यक्तीमध्ये जर काही शारीरिक आजाराची जर लक्षणे आढळली, उदाहरणार्थ त्याला सर्दी आहे, ताप आहे, खोकला असेल, तर या व्यक्तीला आपण आजारी म्हणून संबोधू शकतो, आजारी त्याला आपण म्हणू शकतो. हे कशावरून ठरवू शकतो आपण, तर त्याच्या ज्या आरोग्याच्या तक्रारी असतील, शारीरिक आरोग्याच्या तक्रारीवरून किंवा शारीरिक आरोग्याच्या लक्षणावरून आपण त्यास आजारी म्हणू शकतो. तशाच प्रकारे मानसिक विकारामध्ये सुद्धा विकृती संबंधीची काही लक्षणे जर एखाद्या व्यक्तीमध्ये आढळली, मानसिक विकृती संबंधीची जर लक्षणे एखाद्या व्यक्तीमध्ये आढळली, तर त्याला आपल्याला अपसामान्य असं म्हणावं लागेल. ती व्यक्ती एखाद्या विकृतीशी संबंधित, अशा ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्ती एखाद्या विकृतीशी, मानसिक विकृतीशी संबंधित असतात, त्या संबंधीची लक्षणे त्यांच्यामध्ये आढळलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर या समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीमध्ये मानसिक आजाराशी संबंधित काही लक्षणे जर आपल्याला त्याच्यामध्ये आढळलेली असतील, तर मग ही लक्षणे किती आहेत. जर लक्षणांचा समूह असेल, मानसिक आजाराच्या लक्षणांचा समूह एखाद्या व्यक्तीमध्ये जर असेल तर त्याला सिंड्रोम असं म्हटलं जातं. तर या लक्षणाला आपण सिंड्रोम म्हटल्यानंतर अशा ज्या व्यक्ती वेगवेगळ्या सिंड्रोमने ग्रासलेल्या असतील, तर त्या रुग्णांच्यावरती आज उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे अशी जे सिंड्रोम्स एखाद्या व्यक्तीमध्ये जर आढळले तर त्याचं या ICD किंवा DSM-5 या प्रणालींच्या आधारे त्याचं डायग्नोसिस केलं जातं, त्याचं निदान केलं जातं आणि मग अशा रुग्णांवरती उपचार केले जातात. म्हणजे या लक्षणांच्या पहिल्या अवस्थेमध्ये किंवा निकषाची जी पहिली स्टेज आहे मानसिक रुग्णांवरती उपचार, ज्याला आपण DSM-5 असं म्हटलेलं आहे, या DSM-5 मध्ये जे वेगळ्या प्रकारचे ॲक्सिस असतील, तर इथे 5 ॲक्सिस दिलेले आहेत. तर या ॲक्सिसमध्ये पहिल्या ॲक्सिसमध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या रुग्णामध्ये कोणत्या प्रकारची सिम्पटम्स आहेत, कोणत्या प्रकारची लक्षणे आहेत. ही लक्षणं मानसिक आजाराशी संबंधित जर लक्षणे आढळली तर त्याप्रमाणे त्याच्यावरती लक्षणांनुसार वेगळ्या पद्धतीचे डायग्नोसिस करायला पाहिजे की कोणती विकृती त्या व्यक्तीमध्ये आहे. मग फोबिक डिसऑर्डर आहे का, इतर कन्व्हर्जन डिसऑर्डर्स आहे किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या, किंवा एन्झायटी डिसऑर्डर्स आहे. असे वेगवेगळ्या मानसिक विकृती असतात. तर त्या मानसिक विकृती, कोणत्या मानसिक विकृती संबंधीची लक्षणे त्या व्यक्तीमध्ये आहेत किंवा कोणत्या मानसिक विकृती संबंधीच्या लक्षणाचा समूह त्या व्यक्तीमध्ये आहे, अशा प्रकारचे सिंड्रोम्स, तर त्या सिंड्रोमचं डायग्नोसिस करणं आणि त्याच्यावरती उपचार करण्याचं जे काम आहे ते काम या माध्यमातून केलं जातं. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण
एकंदरीत मानसिक विकृतीच्या स्वरूपामध्ये मानसिक आरोग्याचं सातत्य प्रारूप जे आहे या प्रारूपामध्ये 4 अवस्थांचा आपण अभ्यास केलेला आहे। त्याच्या पुढे जाऊन आपण मानसिक विकृतीचे जे निकष आहेत तर या निकषामध्ये पहिला जो निकष आहे हा निकष आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। उरलेले जे निकष आहेत ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये घेतोय। तोपर्यंत आपण थांबतोय। धन्यवाद।